पण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता आजही आहे, तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे. पण दुसरीकडे तुम्ही काँग्रेस महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती मार्मिकमधनं टीका पण करताय तो, आणि त्या संदर्भात मार्मिकवर 2 कोटीचा मानांचा दावा देखील दाखल झाला. हे बघा, मी टीका केलेली नाही. मी आता काय बोलतो आहे, काही लेखक असतात, लेखक त्यांची मतं मांडतात आणि त्या लेखकांच्या मताशी संपादक सहमत असतातच असं नाही, अशी एक ओळ असते. करेक्ट. आता मार्मिकचा एडिटर काय मी नाही आहे, पण तो आमच्या परिवारातला, शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचं एक प्रकाशन आहे. त्याच्यामुळे आता हा विचार मला आत्ताच कळलं, असं झालेलं आहे. मी पाहतो. मला माफी मागायला लावणार. आत्ताच माझगावच्या कोर्टामध्ये चाललोय मी, बरं का. अरे पाहू ना, अहो पाहू. तुम्हाला काय घाई आहे एवढी? आम्ही बघू ना आमचं काय करायचं ते. भारताच्या संसदीय राजकारणातला एक आज अत्यंत गंभीर विषय असा आहे की या देशातले 56 न्यायाधीश, हायकोर्टातले, सुप्रीम कोर्टातले मुख्य न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चानं देशाच्या मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करताय? राजकारण्यांबरोबर त्यांची उडबत चालू आहे, पार्ट्या चालू आहेत. हां, कदाचित देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुद्धा त्या पार्टीत सामील होतील. ही गंभीर परिस्थिती असताना तुम्ही लहान लहान विषयांवरती पत्रकारांनी प्रश्न विचारू नयेत. देशातले 56 न्यायाधीश, त्याच्यामध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, 5 फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत. याच्याविषयी पत्रकारांनी अधिक संवेदनशील असायला पाहिजे. या देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. न्यायाधीशांनी, न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून स्वतः एक अंतर ठेवलं. आता जाऊन त्यांच्या ताटात, एका ताटात जेवत आहेत. हे काय न्याय देणार आम्हाला शिवसेनेला? हे काय न्याय देणार तृणमूल काँग्रेसला? हे काय न्याय देणार मीनाक्षी नटराजनला? हां, इतकी बकवास न्याय व्यवस्था आहे देशाची नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलेली आहे. तोच विषय आहे की भारताच्या संसदीय राजकारणात आज नरेंद्र मोदी नवा विक्रम रचता आहेत. जो नेहरूंचा कार्यकाळ होता त्यापेक्षा जास्त त्यांचा कार्यकाळ असेल बघा. आणि त्यासाठी आज एनडीएच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ते मार्गदर्शनही करणार आहे. प्रधानमंत्री पदावरती वय झालं म्हणून कसलं मार्गदर्शन करते? त्याच्यावरती काल मी चर्चा केली. पंडित नेहरूंपेक्षा 4 दिवस मी जास्त जगलो. पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर 4 दिवस जास्त खुर्ची उभवली. हा विक्रम नाही आहे. तुम्ही या काळामध्ये काय केलं? मी जे म्हणालो ना, तुमच्या काळामध्ये 56 न्यायाधीश इंग्लंडमध्ये राजकीय नेत्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर पार्ट्या करतायत. हां, हे तुमचं 12 वर्षातली कमाई आहे. हिंमत नव्हती. पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी हे केलं नाही. आम्ही सांगतो ना तुम्हाला, रावांनी केलं नाही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, या देशातले 56 प्रमुख न्यायाधीश या देशाच्या राज्यकर्त्या पक्षाबरोबर बॅडमिंटन खेळायला गेल्या लंडनला. आता लवकरच त्यांच्या पार्ट्यांचे फोटो येणार आहेत. बरं, मग कळेल तुम्हाला शिवसेनेला काय न्याय मिळत नाही. आमचं चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेच्या हातात का सोपवला, कसा सोपवला? शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांना कसा सोपवला? एसआयआर मध्ये काय घोटाळे झाले आणि न्यायमूर्तीने आमचं का ऐकलं नाही? आणि ममता बॅनर्जींचं सुद्धा का ऐकलं नाही? हे तुम्हाला आता हळूहळू कळेल. जाऊन बघा लंडनला. मी तुमच्या मालकांशी बोलतो, सगळ्याला लंडनला पाठवा म्हणून. पहा, म्हणजे लाज वाटली पाहिजे न्यायमूर्तींना. शेमलेस. गिरीश महाजन यांनी जे केलेले वक्तव्य आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य काल जे त्यांनी केलं होतं असं भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी सांगितले. काय सांगा? वरिष्ठ म्हणजे कोण? दिल्लीत